हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 या सिरीजबद्दल तुमचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जास्तीत जास्त ह्या सिरीजची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून प्रत्येक ग्रामीण भागातल्या मित्रांना या करंट अफेअरची जी काही मनातील भीती या सिरीजच्या माध्यमातून त्यांची निघून जाणार आहे. तर आपण या सिरीजमध्ये न्यूजच घेणार नाही, तर सगळ्या काही गोष्टी आपण जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर मध्ये प्रश्न कुठून येतात आणि येण्याची संभावना कुठून आहे तेच आपण फोकस करत आहे. म्हणजे प्रत्येक न्यूज तर तुमच्या डोळ्याखालून जाणारच आहे, म्हणजे पेज बाय पेज. तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्याजवळ जर बुक नसेल तर तुम्ही ही कम्प्लिटली सिरीज फॉलो करू शकता. जर तुम्ही बुक घेतलं असेल तर ती तुम्ही स्वतः रीड करा, त्यानंतर व्हिडिओ लेक्चर बघितली तरी चालेल वा वेल अँड गुड होईल. तर बघा मित्रांनो, काय करायचं तर एकच काम करा फक्त, की जास्तीत जास्त थोडंसं लाईक करा. लाईक करण्यामध्ये थोडंसं कंजूसी येत आहे, तर लाईक करत जा मित्रांनो. आणि नवीन जर कोणी असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी काही माझ्या चॅनलमध्ये जे काही फ्री ऑफ कॉस्ट जे काही पेड क्लासचे मी स्वतः घेतलेले ते कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल करून देणार मित्रांनो. आणि हे चान्स मी स्वतः कामा नाही तुमचे. आणि लवकरच नुकतीच आता जे काही एक्झाम आहे थोडीशी पुढे जाणारच आहे, तर त्यासाठी निश्चिंत राहा, आपलं जे काही सिरीज आहे हे कम्प्लिटली कव्हर होईल. तर एक मी छोटासा इनिशिएटिव्ह वेगळ्या पद्धतीचा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की तुम्हाला जर वाटत असेल की या पेजमध्ये थोडंसं एक लक्षात ठेवण्या म्हणजेच एक इमेज क्रिएट होण्यामध्ये थोडीशी अडचण जात आहे, तर मी PDF स्वरूपात पण तुम्हाला म्हणजेच माझ्या हँडरायटिंग स्वरूपात पण मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करेल. जर तुमच्या काही याबद्दल रिस्पॉन्स चांगला जर असला तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून सांगायचं. तर बघा, आता जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला, तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. इथूनच आपण जे काही राहिलेला पार्ट 1 आपण पार्ट 2 म्हणजेच आर्थिक घडामोडीवर पार्ट 1 घेतलेला आहे आपण. आता पार्ट 2 बघत आहे आपण. तर रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झालेली आहे. रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर या 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मग आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण ही न्यूज ठरू शकते. तर काय मग या न्यूजमध्ये 1 एप्रिल 2024 रोजी मुंबईमध्ये एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 90 रुपयाचे विशेष चांदीचे नाणे जारी केलेले आहे. आणि हे नाणेबद्दल जर बघितलं आपण तर 99.99% शुद्ध चांदीचे बनलेले आहे. पण महत्त्वपूर्ण आहे, 40 ग्रॅम वजनाचे हे नाणे आहे. लक्षात ठेवा, 90 वर्ष पूर्ण झालेले आहे RBIला. मग RBI बद्दल एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं का नाही, तर RBI बद्दल थोडीशी पार्श्वभूमी बघू आपण, बॅकग्राऊंड. तर RBIची स्थापना तुम्हाला माहितीच आहे, 1 एप्रिल 1935 रिव्हिजन होईल. मुख्यालय आहे मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये नाही, मुख्यालय मुंबईमध्ये आहे. तर शिफारस कोणी केली होती RBI स्थापनेची? हिल्टन यंग आयोग 1926चा. आणि कायदा कधीचा आहे RBIचा? 35 मध्ये स्थापना, म्हणजेच कायदा आधी झाला 1934 मध्ये. विभागीय कार्यालय महत्वाचे आहे, कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई हे विभागीय कार्यालय आहेत. पण कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई यामध्ये नागपूर नाही आहे, लक्षात ठेवा. आणि RBIचे प्रतीक तुम्हाला माहितीच आहे, वाघ आणि पाम ट्री तुम्हाला RBIच्या सिम्बॉलमध्ये बघायला मिळेल. 1937 मध्ये काय झालं, RBIचं जे की कलकत्ता होतं मुख्यालय, तिथून आता मुंबईला स्थलांतर करण्यात आलं 1937 मध्ये. आणि राष्ट्रीयकरण तर माहितीच आहे तुम्हाला 1949 मध्ये. आता जबाबदारी RBIच्या कार्य, आर्थिक स्थिरता, चलन व्यवस्थापन, चलनवाढ, व्याजदर निश्चिती हे त्यांचे कार्य आहे. पहिले गव्हर्नर बघा RBIचे कोण आहे, तर ऑस्बर्न अर्कल स्मिथ, जे की ऑस्ट्रेलियन होते. बघा, अमेरिकन होते का? नाही, ऑस्ट्रेलियन होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. त्यानंतर मनमोहन सिंग हे एकमेव पंतप्रधान आहे जे की RBIचे गव्हर्नर म्हणून पण त्यांनी काम केलेले आहे, हे एकमेव पंतप्रधान मनमोहन सिंग. तर बघा, आता बाकी आपल्याला महत्त्वपूर्ण काय, मग RBIने जे काही उपक्रम चालू केले आहेत ते महत्त्वपूर्ण आहे. तर RBIचे जे काही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 24 मध्ये उपक्रम कोणते कोणते चालू केलेले आहेत बघा. प्रवाह पोर्टल आहे आणि रिटेल डायरेक्ट मोबाईल ॲप आहे, आणि त्यासोबत फिनटेक रिपॉझिटरी जे काय आहेत, हे 3 उपक्रम काय अनावरण केलेले आहे RBIने. लक्षात द्या, प्रवाह पोर्टल, रिटेल डायरेक्ट मोबाईल ॲप आणि फिनटेक रिपॉझिटरी. हे जर बघितलं तर हे RBIचे उपक्रम आहेत 3. बघा आता पुढील न्यूज. तर काय म्हणते पुढील न्यूज, कल्पकम फास्ट ब्रीडर जे की रिॲक्टर आहे, हे फास्ट ब्रीडर रिॲक्टर हे भारतातील पहिली स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर जे काय आहे, हे कोर लिडिंगचा प्रारंभ केलेला आहे. तर आता हे नेमकं काय मग, तर कल्पकम कुठे येते हे महत्त्वपूर्ण आहे. तर जर बघितलं आपण तर कल्पकम हे इथे आपल्याला एक फास्ट ब्रीडर रिॲक्टर बघायला मिळणार आहे. तर ते तामिळनाडूमध्ये कल्पकम येते. तर हे रिॲक्टर मग काय आहे, तर याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच याची बांधकाम रचना करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलेली आहे, तर भवानी म्हणजेच भारतीय
नाभिकीय विद्युत निगम आणि हे स्वदेशी पद्धतीचे होणार आहे. आता हे मग हे नेमकं काय आहे? मग कल्पकम हे अणुभट्टी असणार आहे. तर हे कशी आहे? व्यावसायिक कार्यरत फास्ट ब्रीडर अणुभट्टी असणार आहे. आणि हे अणुभट्टी म्हणजे की कार्यरत फास्ट ब्रीडर अणुभट्टी असणारा भारत हा रशियानंतर कितवा देश ठरला? दुसरा. तर याआधी रशिया 1 नंबरवर आहे, त्यानंतर दुसरा देश आहे की जे की फास्ट ब्रीडर अणुभट्टी असणारा भारत देश. आता कुठे आहे मग? कल्पकम तामिळनाडूमध्ये. आता हे तीन टप्पे वगैरे हे काही महत्वाचं नाही, फक्त आपल्याला एवढं महत्वाचं की व्यावसायिक कार्यरत फास्ट ब्रीडर अणुभट्टी असणारा भारत हा कितवा देश? रशियानंतर दुसरा. बाकी सर्व न्यूजमध्ये काही परीक्षे दृष्टिकोनातून महत्वाचं नसतेच आणि ओव्हरऑल तुम्ही बघू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती डाटा सोडायचा आणि किती आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून घ्यायचा. तर हेच मी या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडंसं, कारण की तेच तर आहे. मग एक करंट अफेअरची कला अशी आहे की आपण लवकरात लवकर आणि कमी वेळेत करंट अफेअर आपण पूर्ण करू शकतो आणि जेवढा तुम्ही इनपुट देसाल तेवढा तुम्ही आउटपुट घेसाल या करंट अफेअर सब्जेक्टमध्ये. बाकी सब्जेक्ट जर बघितले तर बाकी सब्जेक्ट हे तुम्ही जेवढं काही इनपुट देसाल त्या सब्जेक्टमध्ये तेवढा आउटपुट बघायला मिळत नाही. कारण की आजची जी की सिनेरिओ आहे परीक्षेचा, म्हणजे परिस्थिती आहे, तर आज तुम्हाला थोडेसे वाचन करण्यामध्ये सोपं जाईल सब्जेक्ट, पण तिथे जे त्याबद्दल त्या सब्जेक्टमधील जे काही क्वेश्चन जर आले आपल्याला, तर ते क्वेश्चन थोडंसं एक गोंधळात टाकणारे असतात. म्हणून करंट अफेअर इझी आहे, जेवढं तुम्ही इनपुट देसाल तेवढं आउटपुट निघणार. मित्रांनो, एकच सांगायचं आहे. तर 3 टप्प्याचा अणुऊर्जा कार्यक्रम आहे. तर कोणता? पहिल्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टरच्या संदर्भात, म्हणजे नैसर्गिक युरेनियम इंधन म्हणून वापर होते, प्रेशराइज हेवी वॉटर असतो. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर आता भारत पोहोचला आहे, तर फास्ट ब्रीडर रिॲक्टर याची स्थापना केलेली आहे भारताने, जे की रशियानंतर दुसरा ठरलेला आहे भारत. आणि तिसरा टप्पा जे आहे हे थोरियम आधारित असते अणुभट्टी निर्मिती, आणि इथे पण हेवी वॉटर रिॲक्टरची स्थापना केली जाणार आहे. तर हे अशा पद्धतीने 3 टप्पे लक्षात असू द्या. तर बघा, काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प. आता नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये येथे सुरत जिल्ह्यातील काक्रापार अणुऊर्जा केंद्रात स्थापन केलेलं आहे. ते किती मेगावॅटचं आहे? 700 मेगावॅट क्षमतेचं आहे. 2 नवीन प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर्स. तर हे महत्वपूर्ण आहे. काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कुठं? सिम्पली गुजरात, सुरत जिल्ह्यात. आणि एक प्रकारचं देशातील सर्वात मोठे स्वदेशी जर म्हटलं तर हे रिॲक्टर्स आहे, लक्षात असू द्या, काक्रापार. आता बघा, जागतिक व्यापार आउटलुक. आता जागतिक व्यापार आउटलुक म्हणले तर WTO आलीच, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. बघा, मग यांनी काय म्हटलेलं आहे? तर हे काही लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. मग कशाला वेळ त्यामध्ये घालायचं? तर आता काय बघायचं आहे? मग सर्वाधिक वस्तू निर्यात करणारा देश कोण आहे? चीन. मग सर्वाधिक वस्तू आयात करणारा देश कोण आहे? आयात म्हटलं की अमेरिका. आणि सर्वाधिक सेवा निर्यात करणारा देश कोणता आहे? अमेरिका. वस्तू निर्यात जे करतो हे चीनच करतो आणि वस्तू आयात करणारा कोण आहे? अमेरिका आहे. पण सर्वाधिक सेवा म्हणजे जे काही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देता, तर हे सर्वाधिक कोण करतो? सेवा निर्यात अमेरिका करतो. आणि सर्वाधिक सेवा आयात पण कोण करतो? अमेरिका करतो. आयात निर्यात सेवा आणि वस्तू हे सर्व अमेरिकाच करतो. फक्त एवढं कर की वस्तू निर्यातीमध्ये चीन हा 1 नंबरवर आहे. तर हे व्यापाराच्या संदर्भात बघितलं. आता भारताचे स्थान जर बघितले आपण जागतिक व्यापारात, तर वस्तू निर्यातीत जर बघितलं, स्थान आहे भारत 17व्या क्रमांकावर. तर वस्तू आयातीमध्ये भारत 8व्या क्रमांकावर, मग सेवा निर्यातीमध्ये 7व्या क्रमांकावर आणि सेवा आयातीमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. पण एवढं लक्षात ठेवा, वस्तू निर्यातीमध्ये 17वा आणि वस्तू आयातीमध्ये 8वा. तर बघा, आता बाकी ते डॉलर वगैरे ते तुम्हीच बघा, वाचायचे की नाही वाचायचे. अरे काही घेण्या देण्यास नाही सध्या न्यूजबद्दल. जे परीक्षेमध्ये आपल्याला ते डाटा विचारतच नाही, ते कशाला वेळ घालवायचं? PhD थोडी करायची आपल्याला. तर मनरेगा कामगारांच्या मजुरीत वाढ केलेली आहे, म्हणजे मजुरी दरात. तर बघा, आता किती टक्के वाढ केलेली आहे? 3 ते 10% वाढ झालेली आहे आणि 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार. ठीक आहे, इथून सांगितलेलं आहे. मग आता जर म्हटलं तर सर्वाधिक मग मजुरांना कुठे जास्तीत जास्त वेतन मिळते? तर बघितलं तर त्यांची जी काही उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जर बघितलं, सर्वात कमी 3%च वाढ झालेली आहे. कुठे? उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये. तर जर बघितलं आपण, इथे 3% वाढ झाली, पण कर्नाटकमध्ये जर बघितलं आपण तर मजुरी दरामध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे आणि उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये 3%च वाढ झालेली आहे, सर्वात कमी. आता जर बघितलं 2024-25 साठी देशात सरासरी वेतन किती? तर 289 रुपये. हे महत्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या. आता जर बघितलं मग मनरेगाचे जर बघितलं या संदर्भात काय, तर 2024-25 मध्ये हरियाणामध्ये 374 रुपये सर्वाधिक मजुरी दिली जाते. कुठे? हरियाणामध्ये, लक्षात असू द्या. पण देशात सरासरी वेतन किती आहे? 289 रुपये आहे. पण 24-25 नुसार हरियाणामध्ये सर्वात जास्त 374 रुपये सर्वाधिक मजुरी दिली जाते मनरेगा थ्रू. आणि अरुणाचल प्रदेश आणि नागालँड सर्वात कमी
₹234 मजुरी दिली जाते आणि महाराष्ट्रामध्ये किती दिली जाते? ₹297. आता जर बघितलं तर आपण मनरेगाबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. मनरेगा काय आहे? महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट यानुसार जर बघितलं ही योजना आलेली आहे. तर हे कायदा 2005चाच आहे. तर यामध्ये ग्रामीण हमी योजना या नावाने ओळखला जातो. यामध्ये काय, कोणत्याही ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना कोणत्याही ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना फक्त 100 दिवसाच्या रोजगारीची कायदेशीर हमी देते. आणि हे जर बघितलं तर ग्रामीण विकास मंत्रालय त्यामध्ये. तर आता रोजगार जर बघितलं तर 5 किलोमीटरच्या आत दिला जातो. कुठे? 5 किलोमीटर. जर 5 किलोमीटरपेक्षा जास्त जर असेल दूर रोजगार तर ते अतिरिक्त वेतन त्यामध्ये दिले जाते. तर आता बघा, मागणी जर केली आपण रोजगार मनरेगाच्या थ्रू कामाची मजुरीची तर 15 दिवसाच्या आत त्याला प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. त्यानंतर किमान महिला लाभार्थी जर म्हटलं तर 1/3. ओके. तर 3 पैकी 1 तर महिला पाहिजेच. आणि कामाची शिफारस किती कोण करतो? तर ग्रामसभा कामाची शिफारस करते मनरेगाच्या. हे महत्त्वपूर्ण आहे, लक्षात द्या. हे आपल्याला मनरेगाबद्दल थोडंसं विचारू शकते की मनरेगा 2005चा कायदा आहे आणि त्यानंतर 2005 नुसार हे रोजगार 5 किलोमीटरच्या आत दिला जातो आणि 15 दिवसाच्या आत ही मागणी पूर्ण केली जाते. आता UPI संदर्भात चर्चेतील घडामोडी आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर मालदीवमध्ये UPI प्रणाली सुरू झालेली आहे. लक्षात असू द्या, सुरू झालेली आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मालदीवमध्ये UPI प्रणाली सुरू झालेली आहे. आता मग पुढे काय आहे? आता मग श्रीलंकेमध्ये काय? श्रीलंकेमध्ये आणि मॉरिशसमध्ये पण UPI सेवा सुरू झालेली आहे. मग तुम्हाला इथून काय प्रश्न येईल की हे काही डाटा आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला सिम्पली विचारेल की खालीलपैकी 2024मध्ये UPI प्रणाली सुरू झालेले देश. तर तुम्हाला एक मालदीव देईल, श्रीलंका, मॉरिशस आणि एखादा तुम्हाला त्यामध्ये दुसरा अमेरिका त्यामध्ये देईल, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. तर यावेळेस तुम्हाला श्रीलंका, मॉरिशस आणि श्रीलंका UPI साठी लागू झालेले देश लक्षात असू द्या. आणि मॉरिशसमध्ये भारताची रुपे कार्ड सेवाही सुरू झाली आहे, लक्षात असू द्या हे. तर आता बघा, आयफेल टॉवर येथे UPIचे अनावरण झालेले आहे, बरोबर आहे. तर आता जर बघितलं नेपाळमध्ये UPI प्रणाली सुरू झालेली आहे. मग नेपाळ आता किती झालेले देश? मालदीव आहे, श्रीलंका आहे, मॉरिशस आहे, त्यासोबत नेपाळ पण आहे UPI प्रणाली सुरू करणार आहे 2024मध्ये. तर आता आपण जर बघितलं तर UPI द्वारे 5 लाख रुपयापर्यंत कर भरता येणार आहे. किती रुपयापर्यंत? 5 लाख रुपयापर्यंत कर भरता येणार आहे. आणि UPI व्यवहारासाठी 1 लाख रुपयाची मर्यादा आहे, लक्षात असू द्या. डेट वगैरे काही लक्षात ठेवायची नाही, फक्त काय केलेलं आहे, काय योजना आहे, काय न्यूज आहे हे महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, आता UPI सर्कल जर म्हटलं तर हे काय आहे? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आपले युनिफाईड पेमेंट्स UPI प्लॅटफॉर्मवर आहे. कोणाचा आहे? मग NPCIचा UPI. ओके. तर संपूर्ण भारतात डिजिटल व्यवहार सुरक्षितता आणि सुलभता सुधारणे हे याचा उद्देश असणार, बरोबर आहे. बाकी तुम्हीच वाचा, मला तर ते महत्त्वपूर्ण नाही बाकी डाटा त्यामधला. आता UPI बद्दल जर महत्त्वपूर्ण म्हटलं तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस याची काय लॉंगपॉंग होतो. तर सुरुवात कधी झाली? 2016मध्ये UPIची सुरुवात झाली. विकास काय म्हणजे कोणते थ्रू, कोणाच्या थ्रू? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया थ्रू. आता वापर जर म्हटलं तर भीम ॲपमध्ये पण फर्स्ट पार्टी ॲपवर तुम्ही यूज करू शकता, म्हणजे स्वतःचं फर्स्ट पार्टी ॲप. आणि जे काही थर्ड पार्टी ॲप आहे, तुम्हाला विचारू शकते, UPIची नुकतीच सुरुवात 2016मध्ये सुरुवात झालेली आहे आणि UPI हे थर्ड पार्टी ॲपवर वापरले जाऊ शकत नाही. तर हे रॉंग असणार, कारण की थर्ड पार्टी म्हणजेच गुगल पे, फोनपे आणि जे काही हे आहेत थर्ड पार्टी, या ॲपवर पण वापरले जाऊ शकते. हे महत्त्वपूर्ण आहे. असेच जे काही आहे आपल्याला प्रश्न थोडेसे फसवतात. वाटते आपल्याला सोपं वाचण्यामध्ये, पण तिथं गोंधळात होते. तर UPI पेमेंटमध्ये कोणतेही शुल्क लागते का? नाही लागत, कारण की आपण जेव्हा फोनपे पेमेंट करतो काही चार्जेस घेते का? त्यातून काही कट होते का? समोरच्याला पैसे तेवढेच जाते. तर आता जर बघितलं आपण तर UPI पेमेंट 2021मध्ये भारताबाहेर UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला देश कोणता होता? भूतान. कोणाचा? रॉयल मॉनिटरी अथॉरिटीच्या सहकार्याने स्वीकारला होता भूतानने. मग तुम्हाला विचारू शकते, रॉयल मॉनिटरी अथॉरिटीच्या सहकार्याने 2021मध्ये भारताबाहेर UPI पेमेंट स्वीकारणारा देश कोणता? तर भूतान. हे जुनी न्यूज आहे आणि हे पण न्यूज विचारू शकते 2021मध्ये. काही सांगता येत नाही आपल्याला, सर्वच काही आपल्याला क्लिअर करावं लागते. तर याशिवाय भूतान रुपे बँक कार्ड दत्तक घेणारा पण आणि जारी करणारा पहिला देश ठरलेला आहे. भूतानने रुपे कार्ड काय दत्तक पण घेतलेले आहे. तर इथे जर बघितलं आपण आता दुसरी, तर फ्री ट्रेड असोसिएशन आणि भारतादरम्यान करार झालेला. आता फ्री ट्रेड असोसिएशन, युरोपीय फ्री ट्रेड असोसिएशन भारत यामध्ये, आणि याचे काय 4 देश सदस्य आहेत. आता कोणते कोणते आहेत फ्री ट्रेड असोसिएशनचे 4 सदस्य? आइसलँड, त्यासोबत
लिंक्टनस्टाईन, त्यासोबत जर बघितलं नॉर्वे आणि स्वित्झर्लंड, हे 4 लक्षात असू द्या. हे व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार आहे फ्री ट्रेड असोसिएशनचा. त्यामध्ये आइसलँड, लिंक्टनस्टाईन, त्यासोबत जर बघितलं नॉर्वे, स्वित्झर्लंड, हे 4 देश लक्षात असू द्या. बाकी EFTA काय आहे हे महत्त्वपूर्ण वाटलं नाही, म्हणजेच महत्त्वपूर्ण नाहीच. तर अल्जेरिया NDBचा सदस्य झालेला आहे. तर अल्जेरिया हे NDBचा सदस्य म्हणजेच काय, ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक्स आहे. न्यू डेव्हलपमेंट कोणाची, ब्रिक्स देशांची. तर याचा सदस्याचा दर्जा आता अल्जेरियाला मिळालेला आहे. तर तो कितवा देश ठरलेला आहे, तर 10वा देश ठरलेला आहे ब्रिक्स या NDB बँकेचा. अल्जेरिया 10वा देश ठरला आहे. आता NDB बद्दल जर बघितलं तर एक ब्रिक्स देशांची जी काही स्थापन केलेली बहुपक्षीय विकास बँक आहे, जी की ब्रिक्स देशाने स्थापन केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ब्रिक्स देश काय कोणते कोणते आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलं तर तुमची पण रिव्हिजन होईल. तर 2012 मध्ये दिल्ली येथे 4थ्या ब्रिक्स परिषदेत भारताने बँक स्थापन करण्याची कल्पना मांडली होती. किती, 4थ्या परिषदेमध्ये दिल्लीमध्ये 2012 मध्ये. आणि 5वी जी झाली 2013 मध्ये ही ब्रिक्सची परिषद झाली होती. यामध्ये नवीन बँक स्थापन करण्याची सहमती दर्शवली आहे. म्हणजे कुठे सहमती दर्शवली, तर 5व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये NDBची स्थापना दर्शवली आहे, लक्षात असू द्या. आता पुढील न्यूज जर बघितल्या आपण आता बाकी, आता अमेरिकेतून सर्वाधिक FDI. आता हे आपण याआधी पण बघितलेलं आहे की अमेरिका हा भारतातील FDIचा सर्वात मोठा स्रोत आहे 23-24चा. इथे तुम्हाला याआधी पण आपण ही न्यूज बघितलेली आहे. अमेरिका, मॉरिशस, सिंगापूर, UK, नेदरलँड. बाकी इथं गुंतवणूक करणारे देश आणि गुंतवणूक करणारे देश भारतात सर्वाधिक, आणि भारताने सर्वाधिक कोणत्या देशामध्ये गुंतवणूक केलेली आहे, हां, तर हे सिंगापूर, अमेरिका, UK, नेदरलँड, मॉरिशस. हे याच पद्धतीने आपण काल पण बघितलेलं आहे. तर हे तुम्ही वाचू शकता. तर बघा आता MPC ची पुनर्रचना. आता MPC काय मग, तर हे चलनविषयक धोरण समिती आहे, RBI स्थापना केलेली, आणि हे आता MPC ची पुनर्रचना करण्यात आली. आता पुनर्रचनेमध्ये जर बघितलं तर MPC मध्ये जर बघितलं किती, तर 6 सदस्य असतात. त्यामध्ये 3 सदस्य RBIचे असतात आणि 3 इतर बाह्य सदस्य असतात. मग इतर बाह्य सदस्य महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. कोणते आहेत मग, आता नुकतेच ती निवड झालेली त्यांची, राम सिंग, त्यासोबत सौगता भट्टाचार्य आणि नागेश कुमार, हे बाह्य सदस्य म्हणून MPC मध्ये निवड झालेली आहे. 6 सदस्यामध्ये रामसिंग, सौगता भट्टाचार्य, नागेश कुमार. अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे मित्रांनो. तर पुढे बघा, आता आपण आलोच आता संक्षिप्त आर्थिक घडामोडीकडे. तर चलनविषयक धोरण समितीबद्दल माहिती बघूया थोडं. स्थापना 27 जून 2016 रोजी RBI ऍक्ट 1934 अंतर्गत झालेली आहे चलनविषयक धोरण समितीची. तर हे व्याजदर निश्चिती करण्यासाठी काय जबाबदार म्हणून काम करते. तर पदसिद्ध अध्यक्ष जर म्हणलं तर RBIचे गव्हर्नर असतात त्या चलनविषयक धोरण समितीचे. तर सदस्य 6 असतात आणि वर्षातून किती, 4 वेळा बैठका झाल्या पाहिजे. किती, वर्षातून 4 वेळा बैठका झाल्या पाहिजे. बहुमताने निर्णय घेतले जातात. ओके. त्यानंतर जर बघितलं तर MPCची शिफारस कोणी केली होती हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. सध्याची जबाबदारीचं काही घेणं देणं नाही आपल्याला, फक्त MPCची शिफारस कोणी केली होती, तर उर्जित पटेल समिती आणि BN श्रीकृष्ण समिती. हे BN श्रीकृष्ण आयोग, म्हणजेच उर्जित पटेल आणि BN श्रीकृष्ण आयोग यांनी MPCची शिफारस केली होती, हे लक्षात असू द्या. आता वन लाईनर स्वरूपात तुम्हाला MPC बद्दल बाकी काही विचारलं नाही तरी चालेल, पण न्यूजमध्ये असल्यामुळे MPCची जे तुम्हाला शिफारस कोणी केली होती ते विचारेल, उर्जित पटेल समिती आणि BN श्रीकृष्ण आयोग. तर बघा मित्रांनो, संक्षिप्त आर्थिक घडामोडी आता बघूया आपण. संक्षिप्त आर्थिक घडामोडी आता हे बघितल्यानंतर आपल्या डिटेलमध्ये आर्थिक घडामोडी जे काही आपण कव्हर केले आहे ते पार्ट 1 पार्ट 2 हे आता आपण बघत आहे आज, आणि याच्यानंतर पार्ट 3 मध्ये राहिलेल्या संक्षिप्त आर्थिक घडामोडी कव्हर करूया आपण. तर GDP मध्ये महाराष्ट्र अव्वल. तर S&P ग्लोबल या म्हणजे संस्थेने जाहीर केलेला अहवाल. तर GDP मध्ये महाराष्ट्र अव्वल आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग GDP मध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. तर आता जर बघितलं 13.30% हे आर्थिक वर्षाचा महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. किती, 23-24 साठी आहे. मग आता इथे जर बघितलं तर महाराष्ट्रानंतर मग या यादीत कोण आहे, दुसऱ्या नंबरवर तामिळनाडू, बाकी मग त्यानंतर कर्नाटक आणि मग गुजरात. महत्त्वपूर्ण आहे तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात. आता बघा, हिंदाल्को सर्वात शाश्वत ॲल्युमिनियम कंपनी ठरलेली आहे. तर लक्षात असू द्या, सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात शाश्वत ॲल्युमिनियम कंपनी म्हटलं जगातील तर कोणती आहे, हिंदाल्को, हे लक्षात असू द्या. या आदित्य बिर्ला समूहाची कंपनी आहे. तर जर बघितलं तर यामध्ये आता काय मग, तर
हे तेल आणि वायू मिथेन भागीदारी हे वेदास समूहाची यामध्ये भागीदारी बघायला मिळते आपल्याला. तर ही आपल्याला महत्त्वपूर्ण न्यूज नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, हिंदाल्को ही सर्वात शाश्वत ॲल्युमिनियम कंपनी आहे जगातील आणि सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात शाश्वत कंपनी ठरली आहे. बघा आता पुढे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक. हे निर्देशांक आपण डिटेलमध्ये आपण एकाच लेक्चरमध्ये सर्व काही घेऊया, पण आता बरोबर बघून घ्या. तर बौद्धिक संपदा निर्देशांकमध्ये जर बघितलं आपण तर कोण आहे, तर जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजे विपो हे करते म्हणजे काढते. तर यामध्ये जर बघितलं आपण तर 2024 मध्ये तर भारताने जागतिक पहिल्या 10 देशामध्ये स्थान मिळवले आहे. लक्षात घ्या, भारताने पहिल्या जागतिक 10 देशामध्ये स्थान मिळवलेले आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी डिटेलमध्ये आपण सर्व काही आपण निर्देशांक बघणारच आहोत. पुढे जर बघितलं आपण आता न्यूज संक्षिप्तमध्ये, कोल इंडिया लिमिटेडला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. आता सुवर्ण महोत्सवी आहे तर 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून. तर सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष कोल इंडिया लिमिटेडला. तर यामध्ये सुवर्ण महोत्सवी जे काही आहे त्यावेळेस त्यांनी लोगो आणि अंगारा या शुभंकराचे अनावरण केलेले आहे. तर 1975 मध्ये मग कोल इंडिया लिमिटेडची स्थापना झाली होती. लक्षात आपल्याला विचारू शकते काय की तुम्हाला सरळ विचारेल, खालीलपैकी कोणत्या कंपनीला 50 वर्ष नुकतेच 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर तुम्हाला ऑप्शन दिल, त्यामध्ये भेल दिल, कोल दिल, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची दिल. तर हे कोल इंडिया लिमिटेडला 50 वर्ष झालेले आहे. तर 1975 मध्ये स्थापना दिली. आता बघा तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर. आता तैपेई इकॉनॉमिक कल्चरल सेंटर जर म्हटलं तर हे कुठे मुंबईमध्ये एक त्यांनी तिसरे कार्यालय भारतामध्ये सुरू केलेले आहे. मग हे कुठं, तर तैवान सरकारचे आहे तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर. तर तिसरे कार्यालय सुरू केलेले आहे मुंबईमध्ये. आधी कुठे होते मग दुसरे, तर 1995 मध्ये नवी दिल्ली येथे कार्यालय सुरू केलेले तैपान इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरने. का महत्वपूर्ण आहे, कारण की तैवान एक न चर्चेत असलेला देश असल्यासारखा म्हणून जर म्हटलं तर महत्त्वपूर्ण ठरू शकते. आणि 2012 मध्ये चेन्नई येथे कार्यालय त्यांनी सुरू केले होते. तर आता तिसरे मुंबई येथे. आता बघा आरबीआयने आणले देशात 102 टन सोने. बघा ते तुम्ही महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला विचारू शकते पण मला तर वाटत नाही. तर शक्तिकांत दास जर बघितलं सलग दुसऱ्यांदा A+ ग्रेड भारतीय रिझर्व्ह बँक जे काही गव्हर्नर आहे शक्तिकांत दास, सलग दुसऱ्यांदा सेंट्रल बँक रिपोर्ट क्राईम कार्डनुसार जर बघितलं त्यांना A+ ग्रेड मिळालेला आहे. तर तुम्हाला विचारू शकते खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरला सलग दुसऱ्यांदा A+ ग्रेड मिळालेला आहे, तर शक्तिकांत दास. बघा पुढे मग काय, तर A+ आणि ते F या स्केलवर ते ग्रेड दिले जातात. आता हिंदाल्को बनली ICAचे सदस्य, हे आपण बघितलेले आहे त्या आधीच. बघा अशा पद्धतीचे थोड्याशा न्यूज ज्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या महत्त्वपूर्ण आहे आणि ते न्यूज महत्त्वपूर्ण आहेत, त्या न्यूजमधून परीक्षेमध्ये आपल्याला काय डाटा महत्त्वाचा आहे एवढं जरी कळलं तर आपल्याला खूप वेळ वाचतो मित्रांनो. आणि तुम्ही म्हणता की लवकर घ्यायचं लवकर घ्या, सर्व काही व्यवस्थितरित्या आपलं चालू आहे आणि अशाच पद्धतीने चालू राहणार आणि सर्व काही तुम्ही इन डिटेलमध्ये करंट अफेअर पूर्ण करू शकणार. मार्मागोवा बंदर ESI वर सूचीबद्ध आहे. पर्यावरण जहाज निर्देशांक म्हटलं जातं त्याला, एन्व्हायरमेंट शिप इंडेक्स. तर हे मार्मागोवा बंदर जर बघितलं तर हे ESI वर सूचीबद्ध झालेले आहेत. मग हे बंदर कुठे येते, तर हे बंदर जर बघितलं मार्मागोवा बंदर हे देशातील जर बघितलं तर गोव्यामधील हे मार्मागोवा बंदर आहे आणि ESI पोर्टलवर सूचीबद्ध होणार हे देशातील पहिले बंदर आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर बघा आता पर्यावरण जहाज निर्देशांकाच्या बाबतीत आहे. तर आता BSNLचा नवीन लोगो, तर त्यांना माहीत काय आहे ते तुम्ही बघा, तुमच्या समोरून आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. मला महत्त्वपूर्ण वाटत नाही, मी स्किप करत आहे. कर संकलनात वाढ झालेली आहे आर्थिक वर्ष 23-24 मध्ये. बघा आता मग काय आहे मग, तर कर संकलनामध्ये सर्वात जास्त कशा पद्धतीने कर आलेला आहे, तर बघा एकूण प्रत्यक्ष कर महत्त्वपूर्ण आहे, कॉर्पोरेट कर, त्यानंतर वैयक्तिक कर, त्यानंतर जर बघितलं तर प्रत्यक्ष कराचे GDP गुणोत्तर दिलेले आहेत. तर प्रत्यक्ष कर, कॉर्पोरेट कर, वैयक्तिक कर हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. बाकी यामध्ये डाटा वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. तर इथं काय म्हटलेलं आहे, BEML ला बुलेट ट्रेनचे कंत्राटी मिळालेले आहे. म्हणजे आता जर बघितलं बुलेट ट्रेन बद्दल काही जर थोडंसं काही आपण डिझाईन उत्पादन कमिशन काही करायचं असेल तर एक स्वदेशी कंपनी म्हणून जे काही आहे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी या कंपनीला 2 हायस्पीड ट्रेनचे जे काही आहे थोडंसं एक कंत्राटी देण्यात आलेले आहे. तर पहिल्यांदाच हे काम स्वदेशी पद्धतीने केले जाणार आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. BEML ला बुलेट ट्रेनची कंत्राटी मिळालेली आहे. तर बघा IFC ची जी काय आहे ॲक्सिस सोबत भागीदारी आहे, ॲक्सिस बँकेसोबत. आता IFC काय आहे मग, जागतिक बँकेच्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन
जागतिक बँकेची जी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आहे त्या जर बघितलं तर या ॲक्सिस बँकेसोबत येणे काय केलेलं आहे, भागीदारी केलेली आहे. तर हे महत्त्वपूर्ण आहे. तर जागतिक बँकेच्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने खालीलपैकी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केलेली आहे, तर ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केलेली आहे. 500 दशलक्ष डॉलर कर्ज देणार आहे म्हटलं आहे वित्त पुरवठ्यासाठी हरित प्रकल्पाच्या भारताला. तर हे महत्त्वपूर्ण आहे. पुढे बघू आपण, पवन ऊर्जा आणि स्थापित क्षमतेत गुजरात अव्वल झालेला आहे. आता एवढंच महत्त्वपूर्ण आहे यामध्ये. आणि बाकी काय आहे, तर ऑनलाईनमध्ये आपल्याला सरळ विचारलं होते खालीलपैकी कोणते राज्य पवन ऊर्जा स्थापित क्षमतेत अव्वल ठरलेले आहे, तर कोण आहे, गुजरात. सर्वोच्च पवन ऊर्जा याच्या स्थापित क्षमतेसाठी प्रथम क्रमांकावर पुरस्कार मिळालेला आहे त्याला. तर जवळपास 11,823 मेगावॅटच्या क्षमतेत एक क्षमता आहे त्याची पवन ऊर्जेच्या बाबतीत. बाकी त्यानंतर जर बघितलं आपण तामिळनाडू बघू आणि त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. गुजरात जर बघितलं आणि त्यानंतर जर बघितलं तामिळनाडू आणि एक आहे कर्नाटक. हे 3 राज्य लक्षात ठेवा. आता पतधोरण आढावा जर म्हटलं तर हे एक आहे. तर पतधोरण आढावा त्या RBIने हे केलेला आहे. तर यामध्ये थोडेसे आहे, हे डाटा जे आहे थोडेसे वेगवेगळे फ्लक्च्युएट होत जातात, तर महत्त्वपूर्ण वाटत नाही आपल्याला. तर GST संबंधी मंत्रिगट हे महत्त्वपूर्ण आहे. आता वस्तू सेवा कर GST परिषदेने नुकसान भरपाई उपकरणाच्या भविष्यावर निर्णय घेण्यासाठी, जे काही नुकसान भरपाई उपकरण आहे त्याच्यावर जे काही भविष्यावर निर्णय घेण्यासाठी GST परिषदेने एक मंत्रिगट स्थापन केलेला आहे. तर या मंत्रिगट स्थापनेवर जर बघितलं तर कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला, तर राज्यमंत्री जे वित्त राज्यमंत्री आहेत पंकज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली GST संबंधी मंत्रिगट स्थापन केलेला आहे. तर हे 10 सदस्यीय मंत्रिगट स्थापन आहे. आणि कशासाठी, की जे काही तुमचे भरपाई उपकरण आहे तर त्यावर भविष्यावर निर्णय घ्यायचं असेल, तर म्हणजेच लक्झरी असो, डिमेरिट वस्तूवरील करावर जे काय आहे हे निर्णय हे लक्झरी आपला मंत्रिगट घेणार आहे. तर हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला GSTच्या संदर्भात मंत्रिगट. बघा आता PM मित्र पार्कची पायाभरणी. बघा मित्रांनो, फास्ट होत आहे का? जर काही असेल, काही त्यामध्ये तुम्हाला थोडंसं काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते करेक्शन करून घेऊया. काही मित्र म्हणतात थोडंसं फास्ट घ्यायला पाहिजे आपण, तर व्यवस्थितरित्या आपण चाललेलं आहे मित्रांनो. आणि सर्व काही न्यूज कव्हर होतच आहेत, तुम्हाला दिसतच आहे. आणि थोडंसं मी जास्त त्यामध्ये तुम्हाला लेक्चरशिप पण देत नाही आहे. तर काही गोष्टी असतात ते अत्यंत महत्त्वपूर्ण असतात सांगण्याच्या, ते थोडंसं ॲडजस्ट करायचं, स्किप करायचं नाही तर समोर जायचं. पण जर कोणी सांगत असेल तर थोडंफार ते समजण्याचा प्रयत्न पण करायचा. PM मित्र पार्कची पायाभरणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरेल म्हणजेच PM मित्र कुठे केलेलं आहे, तर मग PM मित्र पार्कची उभारणी अमरावतीमध्ये. एकूण किती केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी केलेले आहे PM पार्क, तर किती, तर 7 PM मित्र पार्क उभारण्याची मान्यता दिलेली आहे. तर जवळपास जर बघितलं आपण अमरावतीमध्ये 1000 एकरचे उद्यान विकसित केले जात आहे. तर हे PM मित्र पार्क अमरावती लक्षात असू द्या. जवळपास मला असं वाटते अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर कुठंतरी आहे असं बघा, मे बी करेक्ट असेल. तर भारत उझबेकिस्तान BIT करार. भारत उझबेकिस्तानमध्ये BIT करार झालेला आहे. हे कशा संदर्भात आहे BIT करार, मग संरक्षण हमी देण्यासाठी द्विपक्षीय करार आहे. तर तुम्हाला विचारू शकते BIT करार नुकताच झालेला आहे भारत आणि कोणादरम्यान, तर उझबेकिस्तान आणि भारत. असे देश चर्चेमध्ये नसतात म्हणून थोडंसं असं वाटतं आपल्याला दुसरे देश असणार, म्हणून आपण थोडंसं हे न्यूज काय निग्लेक्ट करतो, पण ते थोडंसं मग आपण चुकतो अशा न्यूज. तर वेतन दरात घोषणा करण्याचे सांगितलेले आहे, ते तुम्हीच बघा काय आहे ते. अशा न्यूजच्या भानगडीत पडायचं नाही जिथून आपल्याला प्रश्न तयार होऊच शकत नाही. आपल्यालाच वाटते. तुम्ही मागचे पेपर ॲनालिसिस केले तर, जर नसेल केले तर मग सिम्पली तुम्ही लेक्चर हे फॉलो करू शकता मित्रांनो. तर बघा आता केंद्रीय रेशीम मंडळाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. काय, केंद्रीय रेशीम मंडळाला किती, 75 वर्ष पूर्ण झाले आहे. मग 75 वर्ष पूर्ण झाले तर मग जर याची स्थापना मग 1948 मध्ये संसदीय कायद्याद्वारे झालेली आहे. तर बघा आता सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस हे काय, टाटा स्टील, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये जर बघितलं तर हे सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस जर बघितलं टाटा स्टीलने तर कुठे, तर कलिंगनगर ओडिशा येथील आपल्या प्रकल्पामध्ये काय कार्यान्वित केली आहे. तर काय, स्टीलच्या आहेत टाटा स्टीलने. तर सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस. आता माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्प. आता हे कुठे आहे बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्प, माही राजस्थानमधील माही बांसवाडा येथे. तर 700 मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कोणामध्ये, तर सरकारने NPCIL आणि NTPC यामध्ये संयुक्त
उपक्रमाला मान्यता दिलेली आहे. आता माही बासवाडा अणुऊर्जा प्रकल्प या संदर्भात राजस्थानमधील माही बासवाडा येथे 4 700 मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी NPCIL मध्ये आणि NTPC मध्ये संयुक्त उपक्रमला मान्यता दिली आहे. लक्षात असू द्या. तर सिंगापूरमध्ये जर बघितलं आपण, आता सिंगापूरमध्ये इन्व्हेस्ट इंडिया कार्यालय म्हणजेच भारतातील प्रादेशिक गुंतवणुकीला सुलभ करण्याच्या उद्देशाने हे केलेलं आहे. तर इन्व्हेस्ट इंडिया कार्यालय कुठे, तर सिंगापूरमध्ये. तर हे जर बघितलं तर हे परदेशातील पहिले कार्यालय आहे. भारताने जे इन्व्हेस्ट इंडिया कार्यालय केलेलं आहे कुठे, सिंगापूरमध्ये, ते हे पहिले कार्यालय आहे भारताचे, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या प्रादेशिक कंपन्यांसाठी संपर्कात एक समर्पित केंद्र आहे, म्हणून हे काम करणार आहे की तिथे तुम्हाला सर्व काही गुंतवणुकीबद्दल तिथे माहिती देणार आहे. भारतामध्ये कशा पद्धतीची गुंतवणूक कुठे करायची हे सर्व काही इन्फॉर्मेशन देण्यासाठी. भारताला मिळणार आता सेमीकंडक्टर प्लांट. आता अमेरिकेसोबतच्या सहकार्या अंतर्गत भारताला काय, पहिला नॅशनल सिक्युरिटी सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट मिळणार आहे. मग या प्रकल्पाला नाव कोणते दिलेले आहे, तर शक्ती नाव दिलेले आहे. महत्त्वपूर्ण आहे. भारताला मिळणाऱ्या सेमीकंडक्टर प्लांट आहे त्या सहकार्याबद्दल अमेरिकेसोबतच्या, तर या सेमीकंडक्टर प्लांटचे जो प्रकल्प आहे या प्रकल्पाला नाव कशाचं आहे, मग शक्ती दिलेले आहे नाव. तर बघा, नवीन आधारभूत आता वर्ष हे होणार आहे. तर सांख्यिकी मंत्रालयाने सांगितलेले आहे 2026 मध्ये की 2022-23 या नवीन आधारभूत वर्षासह GDP प्रकाशित करणार आहे. याआधी काय होतं आधारभूत वर्ष, तर GDP करण्यासाठी 11-12 हे आधारभूत वर्ष आहे. तर आता 22-23 हे होणार आहे आधारभूत वर्ष, GDP प्रकाशित होणार आहे या नवीन आधारभूत वर्षासह. तर इथे जर बघितलं आपण, तर विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली एक 26 सदस्यीय समिती, या समितीने सुरुवातीचे पूर्ण काय 2026 पर्यंत होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर हे काय आहे आधारभूत संबंधात, तर विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती. आता रावत भाटा अणुऊर्जा प्रकल्प, तर भारताच्या तिसऱ्या स्वदेशी बनावटीच्या 700 मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीत म्हणजेच कोणते, रावत भाटा अणुऊर्जा प्रकल्प. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की हे अणुभट्टीचा आहे रावत भाटा ऊर्जा प्रकल्प 700 मेगावॅटचा. तर यामध्ये रावत भाटा कुठे येणार मग, तर राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प इथे येणार, राजस्थान. तर हे जर बघितलं आपण, हे अणुऊर्जा प्रकल्पात बांधल्या जाणाऱ्या नवीन मालिकेतील पहिली अणुभट्टी आहे. लक्षात असू द्या. 700 मेगावॅट क्षमतेची PHWR अणुभट्ट्यामधील गुजरातमधील काकरापार अणुऊर्जा प्रकल्प केंद्र येथे व्यावसायिक कार्य सुरू केले आहे. तर आता इथे तुम्हाला राजस्थानमध्ये पण रावत भाटा अणुऊर्जा प्रकल्प दिसणार आहे 700 मेगावॅटच्या संदर्भात. बाकी पुढील सांख्यिकी स्थायी समिती दिलेली आहे, 14 सदस्य समिती असते ही. बाकी इथं मला महत्त्वपूर्ण वाटली नाही ती. तर आता बघा, भास्कर कार्यक्रम इथे सांगितलेला आहे. तर भास्कर कार्यक्रम, यामध्ये भास्कर कार्यक्रमचं लॉंगफॉर्म जर बघितला तर काय आहे मग, भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री, यामध्ये जर बघितलं तर या पोर्टलचे अनावरण केलेले आहे. आणि हे स्टार्टअप जर बघितलं तर इंडिया अंतर्गत भास्कर उपक्रम हे राबवणार आहे. तर याचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. तर रोज 16 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे याचे अनावरण करण्यात आलेले आहे. कुठे, नवी दिल्ली येथे. तर हे काय आहे मग याच्यातनी की स्टार्टअप इकोसिस्टीममधील भागधारकांसाठी काय आहे, जगातील सर्वात मोठी डिजिटल रजिस्ट्री तयार करणे हे भास्करचे काय उद्दिष्ट आहे. म्हणजे जे काही मोठमोठे स्टार्टअप्स आहेत, जे भागधारक आहेत जगातील, यांना सर्व काही इथं डिजिटल रजिस्ट्री करण्यासाठी हे भास्करचे काय उद्दिष्ट आहे. आता समोर इथे काय, क्रिएट सेटअपचे उद्घाटन. आता हे कशासाठी, MSME मधील जे काय आहे, कोण मंत्री, जितन राम मांझी यांनी लेह येथे काय क्रिएट म्हणजे सेंटर फॉर रुरल एंटरप्राइज ॲक्सेलरेशन थ्रू टेक्नॉलॉजी, म्हणजे जे काही सूक्ष्म लघु उद्योग आहेत या संदर्भात जे काही तुम्ही कार्य करता, त्यामध्ये जर बघितलं तर इथे काय, गुलाब आणि इतर फुलांची जी काही आवश्यक तेल काढण्याची पद्धत, उत्पादन पद्धत, आणि त्यासोबत इतर कच्च्या मालाच्या जैव प्रक्रिया हे उत्पादन करण्यासाठी या सुविधा विकसित करून द्यायच्या. हेच एवढं क्रिएट सेटअपचे उद्घाटन आहे केलेले आहे त्यासाठी. तर हे कुठे केलेले आहे, क्रिएट सेटअपचे उद्घाटन लेहमध्ये केलेले आहे. आता इथे जर बघितलं आपण, आता पुढे महत्त्वपूर्ण न्यूज, त्यामध्ये पहिली सिलिकॉन कार्बाईड उत्पादन सुविधा. तर कुठे आहे पहिली सिलिकॉन कार्बाईड उत्पादन सुविधा, भुवनेश्वर ओडिसामध्ये. लक्षात असू द्या, बाकी महत्त्वपूर्ण नाही यामध्ये. तर इथे ते बघा, आता ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म सांगितलेलं आहे. मला तर तेवढं महत्त्वपूर्ण वाटलेलं नाही, पण आता जे काही आपण महत्त्वपूर्ण आहेत राहिलेल्या संक्षिप्त घडामोडी, त्या संक्षिप्त घडामोडी ते नेक्स्ट पार्टमध्ये बघूया आपण. तर व्हिडिओ जास्त लेंदी न व्हावा
कारण की लेंदी जर व्हिडिओ असला मित्रांनो तर तुम्हाला एक ऑफलाईन मोडमध्ये पण बघता येण्यास थोडीशी अडचण जाईल. त्या उद्देशाने मी जास्त लेंदी घेत नाही आणि शॉर्टमध्येच आपण थोडंसं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि लास्टमध्ये आपल्याला लेंदी लेक्चर कधी घ्यायचं आहे यामधून जे की व्हेरी इम्पॉर्टंट आपण एक लेक्चर तुम्ही जर म्हटलं तर ते IMP न्यूज कलेक्शन करू आणि ते घेऊया आपण लास्टला. तर जे आहे त्या पद्धतीने तुम्ही स्वतः नोट्स तयार करा किंवा व्हिडिओ वारंवार रिवाईज करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असाच सपोर्ट राहू द्या. आपण डिजिटल स्वरूपात जर आलो तर त्यासाठी पण खूप चांगलं आपल्याला प्लॅटफॉर्म मिळेल. तर त्यामध्ये पण थोडंसं एक यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करूया मग. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.